पाहिल तुर्तास बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर दिलाय। विधानसभेच्या वेळेला गुहागरमध्ये माझ्या 3 सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव यांचा पराभव निश्चित होता, मात्र आमचा एक माणूस तिथून हलायला तयार नव्हता असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं। मात्र नाव न घेता टीका करणाऱ्या रामदास कदम यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या 2-3 झाल्या असत्या ना, एक खाडीमध्ये सभा घेतली असती, एक लोट्या सभा घेतली असती आणि एक गुहागर सभा घेतली असती तर हा भास्कर जाधव 20,000 मतांनी उलटाच पडला असता, पावसा पडला असता। आमच्या एका माणसाला सांगितलं बाबा सभा लाव, एक माणूस 10 वेळा लावायचाच नाही। सावली बारवरच्या कारवाईच्या प्रकरणामध्ये रामदास कदम यांनी मोठा आरोप केला। योगेश कदम यांची बदनामी करण्यासाठी सावली बारवरती जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून माहिती देणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय। यासोबतच भविष्यामध्ये राज्यामधील सर्व डान्स बार बंद करावेत अशी ही मागणी कदमांनी केली आहे। वाशीमध्ये लेडीज बार बंद केला म्हणून काही पोलिसांनी योगेश दादाला फोन केला असं तुम्ही थांबवा, म्हणजे थांबवलं नाही म्हणून हेतुपुरस्कार काही पोलिसांनी केलेले हे बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी इशारा दिल्याच्या नंतरही मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत। मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहावरती बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य केलं। वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं। अकोल्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी हे विधान केलंय। प्रत्येक आमदाराला विनंती करतो, तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, मागा दिलं नाही तर नावाला संजय शिरसाट करा। आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचं कसं एवढी आकार आपण ठेवायचं काय करायचं। दरम्यान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाची राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठराखण केली। पराचा कावळा केल्याचं मत मिटकरी यांनी व्यक्त केलं। भाष्य करत असताना, कारण मी स्वतः त्या स्टेजवर होतो, महायुतीचे सर्व आमदार त्याचप्रमाणे विरोधी पक्षातले पण आमदार होते, त्यांचं रांगड्या भाषेत त्यांनी जे काही बोलले की सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे, आणि एवढ्या एका ओळीवर पराचा कावळा मीडियाच्याच माध्यमातून झाला का हे एकदा तपासलं पाहिजे। भर कार्यक्रमामध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला। एका कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही, त्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवार म्हणाले। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या बोरी गावातला हा व्हिडिओ असल्याचं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलं। कृपया यांना आवरा, महाराष्ट्राची बेअब्रू होते असंही रोहित पवार म्हणाले। विधवा मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता आणि ज्या भाषेमध्ये त्याला कळतं त्याच भाषेमध्ये समज दिल्याचं बोर्डीकर म्हणतात। अर्धवट व्हिडिओ बघून अर्धवट काही म्हणून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये हे मी बोललीये, लोकांच्यासाठी बोललीये, लोकांच्या समोर बोललीये, त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोललीये की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो चुकतोय हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं। मग ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार ना। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सरकारनं एसआयटीची स्थापना केली। यानंतर एसआयटीचे प्रमुख आज बीडमध्ये दाखल झाले होते। कुमावत साहेबांनी आरोपीला अटक करून मला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली। वेळ न लावता तुम्ही तात्काळ आरोपींना अटक करा आणि जे आरोपी आहेत त्यांना पटकन अटक करून त्यांचा PCR घ्या आणि म्हणजे आम्हाला आमच्या परिवाराला पटकन न्याय द्या एवढंच म्हणणार आहोत। तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी शिल्पामध्ये देवी अष्टभुजा असावी की द्विभुजा यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देतानाच्या शिल्पामध्ये तुळजाभवानी देवी अष्टभुजाच असेल असे स्पष्ट संकेत मंदिर संस्थानाने मॉडेलच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनामधून मिळत होते।
देवी अष्टभुजा की द्विभुजा यावरून वाद झाल्याच्या नंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली. अष्टभुजा स्वरूपामधील देवीचं संकल्पचित्र वेबसाईटवरून हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र मॉडेल तयार करण्यासाठी मंदिर संस्थांनी दिलेल्या संदर्भात अष्टभुजा उल्लेख करण्यात आलेला आहे. सांगलीमधल्या कृष्णा नदीपात्रामध्ये पुन्हा एकदा मळी मिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार समोर आलाय. नेमक्या कोणत्या कारखान्याने हे मळी मिश्रित पाणी नदीमध्ये सोडलं हे कळलेलं नाहीये. मात्र नदीकाठच्या कारखाने हे मळी मिश्रित पाणी नदीमध्ये सोडतायत असा आरोप होतोय. या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते, मासे देखील मरतायत. नदीकाठच्या मौजे डिग्रसच्या गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. 4 दिवसापूर्वी पाणी चढलेलं, पण आता पाणी उतरल्यामुळे, कृष्णेचं पाणी उतरल्यामुळे मळी खूप दिसा लागल्या आणि मळीमुळे बरीच जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इतकं दूषित पाणी आहे, माणूस जनावर सकट पिऊ शकणार नाही. काही मासे मृत अवस्थेत वर या लागल्यात. पूर्णतः काळं पाणी झालेलं आहे आणि त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. उद्या हिंगोलीमध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून कावड यात्रा काढली जाणार आहे आणि या कावड यात्रेमध्ये 1 लाख शिवभक्त सहभागी होतील असा दावा करण्यात आला. या कावड यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. ते कावड यात्रेमधल्या सहभागी शिवभक्तांना संबोधित करतील. शहरामधील महात्मा गांधी पुतळा परिसरामध्ये हा कार्यक्रम होईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या सोमवारी ही कावड यात्रा निघत असते. उपमुख्यमंत्री आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे सुद्धा या कावडीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. त्यांच्यासोबत उदयजी सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील, संजय राठोड असतील, आमचे प्रताप सरनाईक असतील आणि इतर काही माझे मित्र आमदार असतील, हे सुद्धा या कावडीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. मुंबईतील ताडदेव इथल्या वेलिंग्टन हाईट्स या इमारतीचे 18 मजले अवैध असून या मजल्यावरची घरं रिकामी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवले. या इमारतीच्या 17 ते 34व्या मजल्यावरील रहिवाशांना 2 आठवड्यामध्ये घरं रिकामी करण्याचा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला. उच्च न्यायालयाचा हा आदेश योग्य असून यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणींसोबत पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी पुढे आली. आता राज्य महिला आयोगानं एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेतली. कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या 3 तरुणींसोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फोनवरून संवाद साधला. यासोबतच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा चाकणकरांनी दिली आहे. कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 3 मुलींना मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप या मुलींनी केला. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या कारेगावमध्ये एका पतसंस्थेवरती दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसलाय. कारेगावमधल्या गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कार्यालयाचं शटर तोडून 2 दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यांचा 3रा साथीदार त्यावेळेला बाहेरच निगराणी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतोय. मात्र आतमध्ये शिरलेल्या 2 दरोडेखोरांना पतसंस्थेची मजबूत तिजोरी फोडण्यात यश आलं नाही. त्यामुळे काही वेळाने हे 2 दरोडेखोर शटरच्या खालून सरपटत बाहेर आले. विशेष म्हणजे जिथे हा दरोड्याचा प्रयत्न झाला ते पतसंस्थेचं कार्यालय हे पोलीस चौकीच्या जवळ आहे. नाशिकमध्ये बाकावरती बसण्यावरून शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नाशिकच्या सातपूर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत विद्यार्थी यशराज गांगुर्डेचा वर्गामध्ये शिकणाऱ्या 2 मुलांच्या सोबत बाकावरती बसण्यावरून वाद झाला. या वादामधून यशराजला खाजगी क्लासच्या आवारामध्ये या 2 मित्रांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालाय. या हत्येच्या प्रकरणी 2 विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या ठिकाणी यशराज गांगुर्डे हा 16 वर्षाचा मुलगा, याचं आणि त्याच वर्गातल्या इतर 2 विधी संघर्षित बालकांचे वादविवाद झाला होता, भांडणं झालेली. त्याच्यामध्ये तो मयत झाला. पुण्यामधलं भाटघर धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत. 1928 साली ब्रिटिशांनी हे धरण बांधलं होतं. हे धरण सोलापूर, अकलूज, बारामतीला पाणी पुरवतं. या धरणाला एकूण 81 स्वयंचलित दरवाजे आहेत. या धरणाची ड्रोन दृश्य आता समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं, तर काही ठिकाणी पालेभाज्यांची आवक वाढली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडून कोथिंबिरीचं पीक श्रावण महिन्यामध्ये मोठी मागणी असल्या कारणामुळे घेतलं जातं. मात्र जास्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीच्या पिकामध्ये आवक वाढल्यामुळे शेकडा 1000 भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना भांडवली खर्च देखील वसूल होणार आहे का असा प्रश्न आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांना ईडीचं समन्स आलंय. अनिल कुमार पवार आणि पत्नीला ईडीनं हे समन्स धाडलं. बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधींची लाच घेतल्याप्रकरणी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. उद्या त्यांना ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. 29 जुलै रोजी अनिल कुमार यांच्या निवासस्थानासह 12 संबंधित ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पुढचे अपडेट्स अमोल सोबत बघत रहा.